आगामी विधानसभा निवडणूक ही प्रतिष्ठेची झाली आहे। सत्ताधारी महायुती आणि विरोधात असलेली महाविकास आघाडी आपला उमेदवार विजयी करण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे। मात्र राज्यातील राजकारण पाहिलं तर एकीकडे महाविकास आघाडीकडून एकत्रित निवडणुकीला सामोरं जायचं असा सूर ऐकू येत असला तरी दुसरीकडे महायुती एकत्रित निवडणूक लढेल का असा सवाल आता उपस्थित केला जातोय। कारण महायुतीतील दोन पक्षांमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर येऊ लागलाय। हे दोन पक्ष म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस। विशेष म्हणजे दोन पक्षातील अंतर्गत वाद आता जागा वाटपा संदर्भात पोहोचलाय। तर पाहूयात नेमका दोघांमध्ये वाद कशावरून सुरू आहे। नमस्कार, मी वैभव पाटील, माय महानगरमध्ये आपलं स्वागत। लोकसभा निवडणुकीतील निकालानंतर महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीच्या विजयाची तयारी केली आहे। तर महायुती सावध पावलं टाकताना दिसते आहे। त्याचं कारण असं की लोकसभेत तीन पक्ष एकत्र आले। केवळ तीनच पक्ष नाही तर तिन्ही पक्षातील प्रमुख नेते एकत्र आले, पण त्यांचं एकत्र येणं जनतेला पटलं नाही। परिणामी जनतेने आपला कौल महाविकास आघाडीच्या बाजूने दिला। या निकालानंतर मात्र एकत्र आलेले तिन्ही पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करू लागलेत। नुकताच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळालं। भाजपच्या काही नेते मंडळींनी राष्ट्रवादीला सोबत घेण्यावरून संताप व्यक्त केला, तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजप नेत्यांच्या वक्तव्यांना प्रत्युत्तर दिलं। यात एकच चित्र समोर आलं, ते म्हणजे तीन तिघाडा आणि काम बिघाडा। अशात आता आगामी विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे। त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये जागा वाटपासाठी बैठका सुरू आहेत। परंतु भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 21 जागांवरून घोडं आणल्याचं बोललं जात आहे। या 21 जागा त्याच आहेत जिथे 2019 मध्ये दोन्ही पक्षांमध्ये बरोबरीची लढत पाहायला मिळाली होती। 21 जागांमध्ये बहुतांश जागा या पश्चिम महाराष्ट्रातील आहेत आणि दोन पक्ष या जागांवर दावा ठोकत आहे। त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये संघर्ष पेटल्याचं दिसतंय। दोन्ही पक्षाच्या नेत्यांना एकमेकांच्या वैचारिक परंपरेचीही अडचण होत असल्याचं दिसून येत आहे। भाजप नेते हर्षवर्धन पाटील, समरजित घाटगे आणि गणेश हाके यांनी आपला मुद्दा मांडला होता, तर अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजपचा आवाज बुलंद केला। पाटील आणि घाटगे हे इंदापूर आणि कागल विधानसभेसाठी इच्छुक होते। या दोन्ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे आहेत। त्यामुळे पाटील पक्ष बदलू शकतात, तर घाटगे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला। शिवाय शरद पवारांचे अत्यंत जवळचे असलेले निंबाळकर हे अजित पवारांच्या सोबत आहेत। आता ते पुन्हा शरद पवार गटाकडे जाण्याची तयारी दाखवत आहेत। त्याचं कारण भाजप नेते रणजित सिंग निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांच्यासह सोलापूर आणि सातारा इथल्या स्थानिक नेत्यांसोबत त्यांचे सूर जुळत नाहीयेत। भाजप आणि राष्ट्रवादीच्या मैत्रीवर ते खुश नाहीयेत। सोलापूरचे अन्य दोन भाजप नेते उत्तमराव जानकर आणि प्रशांत परिचारक हे सुद्धा बदलत्या समीकरणांमुळे शरद पवारांच्या गटात जाण्याची शक्यता आहे। मात्र असं असलं तरी सध्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेला वाद पाहता आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत महायुतीत राष्ट्रवादी टिकणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही mymahangar.com लॉग इन करा। आमचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज, ट्विटर पेज लाईक करा। माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।